هل أتاك حديث ضيف إبراهيم المكرمين إذ دخلوا عليه فقالوا سلاما قال سلام قوم منكرون فراغ إلى أهله فجاء بعجل سمين فقربه إليهم قال ألا تأكلون فأوجس منهم خيفة قالوا لا تخف وبشروه بغلام عليم فأقبلت امرأته في صرة فصكت وجهها وقالت عجوز عقيم قالوا كذلك قال ربك إنه هو الحكيم العليم. काय तुम्हाला इब्राहिमच्या प्रतिष्ठित पाहुण्यांची खबर पोहोचली आहे? जेव्हा ते इब्राहिम जवळ आले तेव्हा सलाम म्हणाले. इब्राहिम यांनी सलामचं उत्तर दिलं आणि विचार केला, ना ओळख ना पाळक, हे लोक अनोळखी वाटतात. मग हळूच आपल्या घराच्या लोकांकडे गेले आणि भाजलेलं वासरू घेऊन आले. पाहुण्यांनी खावं या हेतूनं त्यांच्यासमोर ठेवलं आणि म्हणाले, काय तुम्ही खाणार नाही? इब्राहिम यांना आपल्या मनात त्यांच्याविषयी थोडी भीती वाटली. तेव्हा पाहुणे म्हणाले, तुम्ही भिवू नका. आणि इब्राहिम यांना एक विद्वान पुत्रप्राप्तीचा शुभ समाचार सांगितला. तेव्हा इब्राहिम यांची पत्नी नवल करीत समोर आली आणि आपल्या कपाळावर हात मारत म्हणाली, काय मला म्हाताऱ्या वान स्त्रीला मुलगा होईल? फरिश्ते म्हणाले, आपल्या पालनकर्त्या रबकडून फरमान दिलं गेलं तेव्हा असंच होणार. निसंशय तो मोठा हिकमत राखणारा आणि सर्व काही जाणणारा आहे.